नांदेड स्थानिक गुन्हे शाखा यांची कारवाई। बोदडी तालुका किनवट येथील सराफाच्या डोळ्यामध्ये मिरची पूड टाकून सोन्या चांदीचे दागिने व नगदी रक्कम लूटमार करणारी टोळी मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात। 1/2024 मध्ये पोलीस स्टेशन किनवट हद्दीमधील बोदडी या गावामध्ये एक दत्ता शहाणे जे फिर्यादी आहेत हे आपलं दुकान बंद करून दुकानातील सोन्याचे दागिने सोन्या चांदीचे दागिने आणि 65,000 रुपये नगद असे घेऊन आपल्या घरी परत जात असताना त्या ठिकाणी त्यांचे डोळ्यामध्ये मिरची पूड टाकून त्यांची बॅग हिसकावून त्यांचे एकूण 7,58,655 रुपयेची दागिने आणि पैसे असे चोरून नेले होते। सदर गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशन किनवट या ठिकाणी गुरण 20/24 कलम 392-34 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर सदर गुन्हा हा बरेच मुद्देमाल गेल्यामुळं पोलीस स्टेशन किनवट यांच्याकडून पण प्रयत्न झाले। त्यानंतर LCBची टीम PSI बिचेवार आणि त्यांच्यासोबत आम्ही 4 कर्मचारी अशी टीम या गुन्ह्याच्या शोधकामी दिली होती। तर त्यांनी किनवट येथे म्हणजे 2-4 दिवस मुक्काम करून त्या ठिकाणी त्यांनी बरीच गोपनीय माहिती काढली। त्यावरून बारक्या त्याच्यामधला जो आरोपी आहे किशोर बारक्या तानाजी सोळंके हा गुन्हा घडल्यापासून फरार होता। त्यामुळे आम्ही त्याच्यावर जास्त फोकस करून त्याचा शोध घेतला। तर तो काल किनवटला मिळून आला। त्यानंतर त्याच्यावर विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की त्याच्यासोबत संतोष मुंडे हा राहणारा गोकुंदा किनवटचाच आहे आणि बापूराव शहाणे हा जो फिर्यादीचा नातेवाईक आहे या सर्वांनी मिळून आणि यातला एक आरोपी जो तिसरा आहे दिलीप मेटकर हा फरार आहे। 3 आरोपी यामध्ये आपण अटक केलेली आहे त्याच्या सांगण्यावरून आणि ह्याच्यामध्ये एकूण 6,23,015 रुपये आपण यामध्ये जप्त केलेले आहे। यामध्ये नगदी 30,000 रुपये आणि इतर जे आहे सोन्या चांदीचे दागिने आपण जप्त केलेले आहेत। सर आरोपींवर आधीचे काय गुन्हे आहेत? ह्याच्यामधला जो किशोर आहे किशोर बारक्या सोळंके ह्याच्यावर गुन्हे दाखल आहेत। हा मोस्टली म्हणजे रेल्वेच्या याच्यामध्ये तो मोबाईल चोरी वगैरे असे गुन्हे करतो आणि त्याच्या अगोदर पण एक 395 गुन्हा दाखल आहे। इतर जे आरोपी आहेत त्यांच्यावर नाही गुन्हे नाही। सर अजून काही आरोपी अटक होतील काय याच्यामधला हो ये जो दिल्ली